रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स। तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग। दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट। प्रथम बक्षीस 3 दुचाकी, द्वितीय बक्षीस 23 LED टीव्ही, तृतीय बक्षीस 79 मिक्सर, चतुर्थ बक्षीस 83 कुकर्स यांसह आकर्षक ऑफर्स। तर मग वाट कसली बघताय, त्वरा करा। फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारांनी 48 अर्ज दाखल केलेत। पलूस कडेगावमधून काँग्रेस नेते विश्वजित कदम, शिराळ्यातून मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, जतमधून गोपीचंद पडळकर, सांगलीत जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, शिवाजी डोंगरे यांच्यासह 58 जणांनी 75 उमेदवारी अर्ज भरलेत। मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील। शेवटच्या दिवशी दिग्गज नेते जोरदार शक्ती प्रदर्शन करून अर्ज भरणार आहेत। याशिवाय अनेक इच्छुक मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडवणार आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला। त्याची आचारसंहिता त्याच दिवशी लागू करण्यात आली आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मागील मंगळवारपासून सुरुवात झाली आहे। सांगली, मिरज, इस्लामपूर, शिराळा, पलूस कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर आणि जत विधानसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे। जिल्ह्यातील 8 मतदारसंघासाठी सोमवारी 58 उमेदवारांनी 75 अर्ज दाखल केलेत। आजपर्यंत एकूण 49 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। खानापूर आटपाडीतून शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून वैभव पाटील आणि सदाशिवराव पाटील यांनी अर्ज दाखल केलाय। निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले मोहन वनखंडे यांनी काँग्रेस आणि अपक्ष म्हणून अर्ज भरलाय। मंगळवारी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। शेवटच्या दिवशी दिग्गज नेते जोरदार शक्ती प्रदर्शन करून अर्ज भरणार आहेत। सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षात अखेर बंडखोरी झाली आहे। जयश्रीताई पाटील यांनी काँग्रेस पक्ष आणि अपक्ष असे 2 अर्ज दाखल केलेत। यावेळी विजय बंगल्यावर मदनभाऊ पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून जयश्रीताई पाटील इच्छुक होत्या। पक्षाने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे जयश्रीताई पाटील नाराज झाल्यात। रविवारी मदनभाऊ पाटील समर्थकांची बैठक पार पडली। काँग्रेस पक्षाने या जागेवर पुनर्विचार करावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती, अन्यथा अपक्ष लढण्याचा निर्धार देखील कार्यकर्त्यांनी केला होता। त्यानुसार सकाळपासून विजय बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी सुरू झाली। कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जयश्रीताई पाटील यांनी काँग्रेस पक्ष आणि अपक्ष असे 2 अर्ज दाखल केलेत। अर्ज दाखल केल्यानंतर मदनभाऊ पाटील समर्थकांनी विजय बंगल्यावर जल्लोष केलाय। अब की बार महिला आमदार अशा घोषणा समर्थकांनी दिल्या। काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे। सर्व कार्यकर्त्यांनी माझा अपक्ष अर्ज भरण्याचा निर्णय घेतलाय। इतके प्रेम कार्यकर्त्यांचे कोणत्या नेत्याला मिळत नाही, ते प्रेम मला कार्यकर्त्यांनी दाखवून दिले। गेल्या 2 दिवसातील तुमची उपस्थिती ही मी आमदार झाल्यासारखी असल्याची प्रतिक्रिया जयश्रीताई पाटील यांनी दिलेली आहे। पलूस कडेगावच्या जनतेची आयुष्यभर सेवा करण्याचे माझे प्रण असून तुमच्यासाठी विकासाचं सरकार उभं करण्याची आमच्याकडे धमक असून कोणत्याही प्रसंगात तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही। गेल्या 5 वर्षात मतदारसंघात 1200 कोटींची विकास कामे केली असून 350 कोटींची कामे प्रस्तावित असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद असल्याचे प्रतिपादन विश्वजित कदम यांनी केलंय। कडेगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविजय सभेला संबोधित करताना ते बोलत होते। यावेळी माजी आमदार मोहनराव कदम, खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे सचिव कुणाल चौधरी, शिवाजीराव कदम, विजयमाला कदम, स्वप्नाली कदम, अमीर शेख, चंदूशेठ कदम, शांताराम कदम, महेंद्र लाड, जितेंद्र कदम आदी जण उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना विश्वजित कदम म्हणाले, लाडकी बहीण ही योजना प्रथमतः काँग्रेसने कर्नाटक, तेलंगणा या ठिकाणी सुरू केली आहे। त्या ठिकाणी या योजनेअंतर्गत 2000 रुपये देण्यात येतात। राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर सुद्धा त्यात वाढ करून 2000 रुपये करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। लोकसभेत सपाटून पराभव झाल्यानंतर शासनाला हे सुचलं असल्याचं ते म्हणाले। त्यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले, महाराष्ट्राला लाडकी बहीण नाही तर सुरक्षित बहीण पाहिजे। सध्या राज्यात महिला सुरक्षित नसल्याचं ते म्हणाले। भाजपा जाती आणि धर्मात तेढ निर्माण करत असल्याचंही त्यांनी सांगितलं। जतचा दुष्काळ कायमचा हटला पाहिजे। ऊसतोडीचा कोयता हातातून निघून गेला पाहिजे। बेरोजगारांच्या हाताला जतमध्येच रोजगार मिळाला पाहिजे। जत नगरी उद्योग नगरी बनली पाहिजे। यासाठी महायुतीने मोठ्या विश्वासाने मला जतच्या निवडणूक रिंगणात उतरवलंय।
जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीमध्ये आजपर्यंत मी अनेक पराभव पचवले आहेत. यंदा मला निराश करू नका. जतकरांनो, सेवेची संधी द्या, असं भावनिक आवाहन करत जत विधानसभेचे महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी कृष्णामाईच्या पाण्याने जतच्या दुष्काळाचा कलंक पुसणारच अशी ग्वाही जतकरांना दिली आहे. जत विधानसभेसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. श्री बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली सुरुवात झाली. महाराणा प्रताप चौक, मंगळवार पेठ, नगर वाचनालय चौक, संभाजी चौक मार्गे रॅली शिवाजी महाराज चौकात पोहोचले. त्यानंतर रॅलीचं रूपांतर जाहीर सभेत झालं. यावेळी सदाभाऊ खोत, कर्नाटकचे आमदार विजयगोंडा पाटील, डॉक्टर रवींद्र आरळी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पडळकर म्हणाले, माझ्यावर जातीपातीचा आरोप होत आहे, पण मी आजवर बहुजनांना घेऊनच राजकारण केले. गेल्या वर्षभरात तालुक्याला भरपूर निधी देऊन विकास करण्याचा प्रयत्न केलाय. रस्ते, पाण्याचा प्रश्न जसेच्या तसे आहेत. जत शहराची अवस्था दयनीय आहे. जतची स्थिती बदलण्यासाठी मला निवडून द्यावे असं आवाहन त्यांनी केलंय. भाजपाने उमेदवारी न दिल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष म्हणून माझा उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे मत भाजपाचे सम्राट महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना केलंय. शिराळा येथे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सन 2019ला आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी 2024ला शिराळा विधानसभेची उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु ते पाळलं नाही. सत्यजित देशमुख यांना उमेदवारी देताना आम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता, पण परंतु सत्यजित देशमुख यांना उमेदवारी मिळाल्याचं आम्हाला टीव्हीवर समजलं. आम्हाला डावलल्याने कार्यकर्त्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालाय. माझे राजकारण कार्यकर्त्यांच्या जीवावर असल्याने कार्यकर्त्यांचा निर्णय मी डावलू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या आग्रहास्तव मी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, केदार नलवडे, सतीश महाडिक, राजन महाडिक, कपिल ओसवाल, देवेंद्र पाटील, मीनाक्षीताई महाडिक, तेजस्विनी महाडिक, सत्यजित कदम, विद्याताई पाटील, राहुल पाटील उपस्थित होते. खानापूर विधानसभा मतदारसंघातून ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज विटा तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विक्रमसिंग बांदल यांच्याकडे महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमेदवारी अर्ज दाखल करताना विटा मायनी रस्त्यावरील आदर्श कॉलेज ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरून समर्थकांची तुतारीचा निनाद आणि पारंपरिक वाद्याच्या निनादात रॅली काढून पाटील समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. तुतारीच्या निनादात आणि जोरदार घोषणाबाजी करत विटा मायनी रस्त्यावरील आदर्श कॉलेजपासून रॅली सुरुवात झाली. मायनी रस्त्यामार्गे ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकामार्गे विटा तहसील कार्यालयात आली. रॅलीच्या माध्यमातून विटा तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एंट्री करत पाटील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत चौक त्यांना आणून सोडला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विक्रमसिंग बांदल यांच्याकडे वैभव पाटील यांनी महाविकास आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, हायमू सावनूरकर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष राजू शेठ जानकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी शिंदे, विठ्ठल साळुंके, सुखदेव पाटील, ॲडव्होकेट विजय जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिराळा विधानसभा मतदारसंघात जनतेला आता परिवर्तन हवे आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतल्याने परिवर्तन हे अटळ आहे. काही जण आपल्या संस्था टिकवण्यासाठी आमदारकीची निवडणूक लढवत आहेत, तर मी जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदारकीची निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या काळात मतदारसंघात विद्यमान आमदारांनी सभेत किती निधी आणला याचा लेखाजोखा मांडावा, अशी टीका शिराळा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांनी केली आहे. यावेळी बोलताना धैर्यशील माने म्हणाले की छत्रपती संभाजीराजे यांना सोडवण्यासाठी मावळ्यांनी येथे प्राण दिले. याच भूमीतील मावळे सत्यजित देशमुख यांना विजयी करण्यासाठी जीवाची बाजी लावतील. महायुतीच्या काळातील हजारो कोटींची कामे शिराळा विधानसभा मतदारसंघात झाली आहेत. सत्यजित देशमुख यांच्या विजयासाठी महायुतीच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणं गरजेचे आहे. यावेळी खासदार धैर्यशील माने, सदाभाऊ खोत, संपतराव देशमुख यांच्यासह प्रमुख उपस्थित होते. दरम्यान सकाळी महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांनी भाजपाकडून सोमवारी मोठं शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सत्यजित देशमुख यांनी ग्रामदेवता अंबामाताचं दर्शन घेऊन सोमवार पेठ, कुर्णे गल्ली, गुरुवार पेठ मार्गे तहसीलदार कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केलाय. निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ पोटे यांनी तो स्वीकारला. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्यामल खोत पाटील उपस्थित होत्या.
सांगली विधानसभेत विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनीच प्रतिनिधित्व केलं पाहिजे. तुमच्यामुळेच सांगलीचा विकास झालेला आहे. सांगली आणखी चांगली करण्यासाठी आणि या मतदारसंघाच्या कल्याणासाठी तुम्हीच पुन्हा विधानसभेत गेलं पाहिजे, अशा भावना तरुण व्यायामपटूंनी व्यक्त केल्या. विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांनी सकाळी स्टँड परिसरातील एका व्यायामशाळेस भेट दिली. तेथील व्यायामपटूंच्या बरोबर संवाद साधला. यावेळी व्यायामशाळेचे संग्राम मोहिते, विनायक सोनवणे यांच्यासह सर्व व्यायामपटूंनी संवाद साधला. व्यायामपटू म्हणाले, गेल्या 10 वर्षात सांगलीसाठी आमदार गाडगीळ यांनीच मोठी विकास कामे केली आहेत. आता नव्या पिढीच्या तुमच्याकडून काही आणखी अपेक्षा आहेत. सांगलीच्या भविष्यातील विकासाचं व्हिजन तुमच्याकडेच आहे. त्यासाठी तुम्हीच पुन्हा सांगलीतून संधी मिळाली पाहिजे. आम्ही त्यासाठी तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहोत. आमदार गाडगीळ यांनी यावेळी व्यायामाचे विविध प्रकार आणि व्यायामाची साधने याबाबत व्यायामपटूंच्या बरोबर चर्चा केली. यावेळी कलानगर मित्र परिवाराशी आमदार गाडगीळ यांनी संवाद साधला. या परिवाराचे अभिजित मिरासदार, पोपट जमदाडे, गणेश गुजर उपस्थित होते.